गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरु दत्तात्रेयांचा 6वा अवतार कोणता, त्याचे प्रयोजन काय ते जाणून घेऊया. श्री गुरु दत्तात्रेयांचा 6वा अवतार लीला विश्वंभर होय. दत्तात्रेयांनी लोकांचे कल्याण करण्यासाठी हा अवतार धारण केला. या अवतारात श्री दत्तात्रेयांचे मुलांसाठीचे प्रेम आणि प्रखर दयाळूपणा पाहण्यासारखा आहे. त्या काळात देशात एक भयंकर दुष्काळ पडला होता. प्राणी अन्न आणि पाण्याविना पार सुकून गेले होते. चोर आणि दरोडेखोर यांनी लोकांना अन्न पाण्यासाठी लुटणे चालू केले होते. ऋषी मुनी त्यांची उपासना करू शकत नव्हते आणि यज्ञ व्यवस्था जवळपास मोडकळीस आली होती. तेव्हा सगळे ऋषी मुनी, ब्राह्मण इत्यादी श्री दत्तप्रभूंना शरण गेले. मार्गशीर्ष पौर्णिमेला जन्म घेतलेले श्री गुरु जेमतेम 1 महिन्याचे होते आणि माता अनुसूया यांच्या मांडीवर स्तनपान करीत होते. भक्तांची प्रार्थना ऐकून श्री दत्तप्रभू त्यांच्या समोर लीला विश्वंभर म्हणून प्रकट झाले आणि सर्वांना अन्न, वस्त्रे आणि धनधान्य देऊन संतुष्ट केले. हे सर्व त्यांनी लीलया केले आणि म्हणून या अवताराला लीला विश्वंभर म्हणून ओळखले जाते. श्री दत्तात्रेयांनी भक्तांना नंतर संबोधित केले की हे जीवन एका घनदाट जंगलासारखे आहे, ज्यात अहंकार हा वृक्ष, वेली व वनस्पती याने वेढलेला एक मोठा पर्वत आहे. काम म्हणजे भयानक सिंह, क्रोध म्हणजे एक संतापलेला साप आहे, वासना, इच्छा एक गहिरा तलावच आहे. जे लोक हे पार करू शकत नाहीत ते खोल गर्तेत बुडतात. श्री दत्तात्रेयांनी नंतर हे दृश्य बोलता बोलता अचानक अदृश्य केले. मग भक्तांनी विचारले, स्वामी, हे भयंकर जंगल कुठे गेले? स्मित हास्य करीत श्री गुरु म्हणाले, ज्यातून निर्माण झाले आहे त्यातच विसर्जनही झाले आहे. अज्ञानामुळे हे अस्तित्वात येते आणि जेव्हा ज्ञान प्राप्त होते तेव्हा ते नष्टही होते. म्हणूनच जे माझे स्मरण करतील ते संसार कर्दमातून मुक्त होतील. हे संपूर्ण जग असेच नश्वर आहे आणि केवळ मूळ आत्मतत्वच अविनाशी आहे. जे मूळ आहे तेच फक्त टिकणारे आहे. यावर भक्तांनी विचारले, स्वामी, हे आत्मतत्व कसे आहे? श्री दत्तात्रेय म्हणाले, मीच ते आत्मतत्व आहे. चांगले कर्म आणि शुद्ध भक्तीच्या द्वारे मला जाणता येते. दत्तात्रेयांचा 6वा अवतार कधी झाला? पौष शुद्ध पौर्णिमेला लीला विश्वंभर या नावाने दत्तात्रेयांनी 6वा अवतार धारण केला. या दत्त जयंती दिवशी दत्तचरित्र ग्रंथाचे पारायण करून दत्तगुरूंचे पूजन करावे. पूर्ण ब्रह्म स्वरूपाय लीला विश्वंभराय च दत्तात्रेयाय देवाय नमोस्तु सर्वसाक्षिणे या मंत्राने दत्तगुरूंचे ध्यान करावे. सर्व संकट विमुक्ताय काम क्रोधादिवर्जिता लीला विश्वंभराय स्वामी दत्तात्रेयाय नमो नमः. सर्व संकटांपासून विमुक्त करणाऱ्या, काम क्रोधादी षड्रूपूंचा पलीकडे असणाऱ्या लीला विश्वंभर रूप श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो अशी प्रार्थना करावी. ओम चैतन्य लीला विश्वंभराय नमः हा मंत्र 108 वेळ जपावा. त्यानंतर 3 वेळा हातात पाणी घेऊन अर्घ्य मंत्राने गुरु दत्तात्रेयांना अर्घ्य द्यावे. अर्घ्य मंत्र: पूर्ण ब्रह्म स्वरूपाय लीला विश्वंभराय च दत्तात्रेय देवाय कर्मणार्घ्य ददाम्यहम्. कायेन यत् कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. अद्वैतानंद रूपाय विश्वरूपाय संभवे अन्नमय देवाय कर्मणार्घ्य ददाम्यहम्. वाचसा यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. लीला विग्रह रूपाय अनसूयानंदनाय च संसार शमनाशाय
कर्मणार्घ्य ददाम्यहम् मनसा यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. दत्तगुरूंना विविध फळांचा नैवेद्य दाखवावा, अन्नदान करावे. या पूजेमुळे जीवनातील दुःख दारिद्र्य नष्ट होते, सर्व संकटांचा नाश होतो, जीवन ऐश्वर्य संपन्न समृद्ध व सुखी होते. अज्ञान व कामक्रोधादी षड्रिपूंचा नाश होतो, शाश्वत सुख शांती व आनंद प्राप्त होतो. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. शुभम भवतु.